आजच्या वचनाकडे आपण पाहूया। मत्तई याचा 5वा अध्याय आहे आणि 16 वचन सांगते, त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुम्हाला तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे। आणि आजचा मथळ आहे देवाला पवित्रता देणे। आणि इथे जे मंडळीचे पाळक आहे त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांना आसपास असणाऱ्यांना बोलावलेलं आहे, पण तेव्हा पाळकांनी पाहिलं की काही जण आले नाही। आणि अशा वेळेस त्यांनी जेव्हा त्यांच्या मित्राला विचारलेलं आहे की का नाही आले, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की ही व्यक्ती काय चांगली नाही आहे आणि ते फार त्रासदायक आहेत। आणि अशा वेळेला आपण काय करतो, बऱ्याचदा जे काही मंडळीमध्ये कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमास आपण जाण्यास नकारतो। आणि परमेश्वराचे वचन जर आपण पाहिलं आहे की प्रार्थनेमध्ये आपण सर्वप्रथम सुरुवात की हे आमच्या स्वर्गीय बाप्पा अशी करतो। आणि इथे जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा पहिलंच जे काही आपलं नातं आहे परमेश्वराकडे जोडतो। आणि दुसऱ्या वचनामध्ये जेव्हा आपण पवित्रता परमेश्वराला देतो, तर ग्रीक भाषेमध्ये हाजिओस म्हणजे पवित्र आणि हाजिओजो म्हणजे पवित्र करणे। आणि जेव्हा आपण पाहतो की पॉल पुढे म्हणतो, तुम्ही सर्व माणसांनी वाचलेले पत्र आहात, 2 करिंथ 3 अध्याय आणि 2 वचन। आणि तसेच 1 करिंथ 4 अध्याय 9 वचन सांगतं, कारण आम्ही जगाला जणू तमाशा असे झालो आहे। आणि आपण काय करतो, परमेश्वराला बघत नाही। बऱ्याचदा आपण आपल्याच गोष्टींकडे लक्ष देतो, पण आपली जी दैनंदिन जीवनातील कृती आहे सर्व कृतीमधून आपण परमेश्वराला गौरव दिला पाहिजे, मान महिमा दिली पाहिजे। म्हणजेच जर आपण ते देत नाही तर आपण परमेश्वराचे अपमान करतो व ह्या गोष्टीचा आपल्या मंडळीवरती विपरीत परिणाम होतो। आणि मत्तई 5वा अध्याय 13 ते 16 ह्या वचनामध्ये सांगितलं आहे। सुंदर असा दाखला इथे दिला आहे की मिठाने जर आपला खारटपणा सोडला तर मिठाचा काही उपयोग नाही, आणि जर मिठाचा खारटपणा जर गेला तर आपण ते मीठ बाहेरच फेकून देणार आहोत। आणि आपण पाहतो की मीठ पायदळी तुडवले जाईल, पण जर स्वयंपाकामध्ये प्रत्येक गृहिणीला माहिती असतं की मिठाचा काय उपयोग आहे। तसंच दिवा जेव्हा आपण लावतो घरामध्ये, दिव्याला उंच अशा ठिकाणी जिथे प्रकाश सगळ्या खोलीत पसरेल अशा ठिकाणी आपण दिवा लावतो। पण ह्या ठिकाणी जेव्हा आपण दिवा लावतो त्याचा अर्थ आहे की आपण परमेश्वराला गौरव देतो। आणि मीठ आणि दिवा हे 2 गोष्टी ह्याप्रमाणे आपण देखील आपला उपयोग करून घेतला पाहिजे। आणि इथे देवाच्या पावित्र्यामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपण त्याला धन्यवाद दिला पाहिजे, त्याची स्तुती गायली पाहिजे। आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपण परमेश्वरावरती आपलं लक्ष केंद्रित असं करतो आणि पुढे त्याच्या नावाला धन्यवाद देतो, त्याला सन्मान देतो। आणि जेव्हा आपण हे सर्व गोष्टी करतो तेव्हा आपल्या पित्याला गौरव देतो। आणि इथे जेव्हा आपण त्याच्या कृपेकडे लक्ष देतो तेव्हा आपल्याला आत्म्याचे दान प्राप्त होते। आणि इथे जेव्हा परमेश्वर त्याच्या चारित्र्य आपल्याला दिसते की परमेश्वराने खूप मोठा आशीर्वाद ह्या ठिकाणी आपल्याला मागण्या अगोदरच दिलेला आहे। जेव्हा आपण त्याच्या नावाला धन्यवाद देतो, जेव्हा आपण त्याचे नाव पवित्र ठरवतो तेव्हा परमेश्वर पवित्रपणा आपल्या लेकरांमध्ये ठासतो। आणि हे हस्तलिखित या पुस्तकातून घेतलेलं आहे। आणि प्रार्थना ही अशीच आहे की जेव्हा आपण प्रार्थना करतो आपण दिवसभराच्या गोष्टीमध्ये आपण परमेश्वराला उंचावतो
आणि तेव्हा परमेश्वर आपली प्रतिनिधित्व करतो आणि जे काही आपले संकट आहे, त्रास आहे, परमेश्वर स्वतः आपल्या खांद्यावर घेतो. आणि पुढे जेव्हा आपण पाहतो की येशूने सुद्धा हेच त्याचे कार्य पुढे नेले आहे आणि येशूच्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक शब्दामधून आपल्याला येशूचे चरित्र दिसले आहे. आणि तसंच आपणही आपल्या प्रत्येक कृतीद्वारे, आपल्या प्रत्येक शब्दाद्वारे येशूने जे आपल्याला नेमून दिलं आहे ते आपल्या प्रार्थनेद्वारे आपण दाखवले पाहिजे. आणि जेव्हा आपली प्रार्थना ही परमेश्वराला सन्मान देते, सेवा देते, तेव्हा आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काहीही मागितले तर तो आपले ऐकेल. जर आपल्याला खरंच वाटतं की परमेश्वराने आपली प्रार्थना ऐकली पाहिजे, तेव्हा आपणही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे केले पाहिजे. आणि इथे जेव्हा आपण प्रार्थना करतो, प्रार्थनेचा शेवट म्हणजे आपण प्रभूच्या नावामध्ये करतो. बऱ्याचदा बायबलमध्ये नाव याला फार महत्त्व दिलं आहे. जेव्हा आपण येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो म्हणजे आपण सर्व येशूच्या नावामध्ये आपल्याला सर्व काही प्राप्त होतं. आणि ते सुंदर असं चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते आपण पाहतो की तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. जेव्हा आपण अयोग्य प्रकारे मागतो तेव्हा आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. आणि पुढे एलन जी व्हाईट त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात की जर आपण त्याचे चारित्र्य, त्याचे स्पष्ट अंतःकरण आणि त्याचे काम जर आपण जाणलो तर त्याचा आपल्याला फार मोठा फायदा होणार आहे. आणि प्रार्थनेमध्ये आपल्याला उत्तर मिळते. तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन, असे परमेश्वर योहान 14:13 सांगितलेलं आहे. आणि पुढे 1 योहान 5:14 लिहिले आहे की माझ्या नावाने माझ्याजवळ जे काही मागाल तर मी ते करीन. आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल. आणि खरोखरच जेव्हा परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो आपल्याला फार बरे वाटते. पण जर परमेश्वराने लगेच प्रार्थना आपली ऐकली तर आपण आपले जे श्रेय आहे परमेश्वराला न देता आपण स्वतःला श्रेय देऊ. आणि इथे आपण परमेश्वराचा गौरव करत नाही. आणि सैतान आपल्याला आपल्या प्रार्थनामय वृत्तीपासून लांब खेचतो. तर आपली प्रार्थना ह्यामध्ये नम्रता असली पाहिजे, धन्यता असली पाहिजे. आपण जाणले पाहिजे परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं आहे आणि आपल्या प्रार्थनेमध्ये त्याला गौरव दिला पाहिजे. आणि इतकंच नव्हे तर जेव्हा काही आपण तक्रार करतो तेव्हा देवाविषयी चुकीची माहिती इतरांसही देतो आणि असं दाखवतो की परमेश्वर चांगला नाही आणि आपली काळजी करत नाही, आपले वचन पाळत नाही. पण प्रियांनो तसे नाही. तर 1 थेसलोनिकी 5:16 सांगते की सर्वदा आनंदित असा, प्रभूमध्ये सर्वदा आनंदित राहा. फिलिप्पीकरास पत्र याचा 4:4 आपणास सांगितलेलं आहे. प्रार्थना करा, बोला आणि ज्या प्रकारे तुम्ही प्रभूशी बोलता तेव्हा खरोखरच तुमच्या जे काही चिंता आहे तो सर्व काही दूर करतो. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता विश्वासाने प्रार्थना करा आणि परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आणि आपल्या प्रार्थनेमध्ये आपण एकच ध्येय ठेवलं पाहिजे की जेव्हा आपण प्रार्थना करतो त्या स्वर्गीय बापाकडे तर आपण इतरांसाठीही प्रार्थना केली पाहिजे, जेणेकरून परमेश्वर त्याच्या गौरवाप्रमाणे आपल्याला देणार आहे. आणि आज आपण आपल्या प्रार्थनेद्वारे त्याला गौरव देऊया. आणि हीच यावेळेला नम्र प्रार्थना आहे.